अगं आय 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 एकदम खतरनाक लुक केला भाऊ आपण आज तर. कारण आज आहे आमच्या डीजेचं म्हणजे साऊंड सिस्टीमचं उद्घाटन, म्हणजेच एकदंत ऑडिओचं उद्घाटन. एकदम खतरनाक उद्घाटन केलं भाऊ आपण तर. गावात काय सकाळपासून जिकडं तिकडे चर्चेचा विषय चालला होता. आज गावात काहीतरी आहे. त्याच्या आधी 2 दिवस मला करायच्या होत्या करंज्या भरायची पद्धत आपली लई खतरनाक आहे बरं का. एकदम हातावरच तिळाची करंजी केली मंडळी मी. पण अशा भारी झाल्या ना, खुसखुशीत एकदम भरपूर अशी लेअर पडले त्याला. आणि त्याच्यासोबतच मी केल्या होत्या चकल्या. आणि तो पोळपट दिसतोय ना तुम्हाला लाकडी, त्याला अंगचीच पाय बरं का. तो मला माझ्या आईने दिलेला आहे बघा. अशा पद्धतीनं करंजी भरायची, दूध लावायचं कडेनी, गुळाचं सारण भरायचं आणि हातावरच तिला दाबून घ्यायची. आता पोराच्या मैत्रिणी थेट पुण्याहून यायच्या होत्या. म्हणलं आता जाताना त्यांना काहीतरी द्यावं लागेल, म्हणून म्हणलं चला भाऊ आता आपल्याला खायला होतील त्यांनाही द्यायला होतील. गेल्या आठवड्यात लाडूचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल मंडळी. ते लाडू म्हणजे माझ्या मुलाच्या मैत्रिणीच्या घरून आलेले होते आणि तिच्यासाठीच मी आता हे करंज्या, लाडू, चिवडा सगळं बनवायचं काम चालू केलं. म्हटलं बाबा ती उद्घाटनाला यायची, तिला रिकाम्या हाताने कसं पाठवायचं. बघा किती बारीक करंजी झाली आपली, हाय का नाही मंडळी. मी सुगरण आणि भाजणीच्या चकल्या पण केल्या बरं का मंडळी. या बघा अशा इतक्या भारी झाल्या ना, कुरकुरीत खमंग चवदार. पोराचे तर मित्र मैत्रिणी इतके भारी आहेत ना. बारामती, पुणे म्हणू नका, सोलापूर म्हणू नका, कोल्हापूर म्हणू नका, सगळे आपल्या घरी येऊन बिंदास राहतात. कारण त्यांनाही माझा स्वभाव माहिती, एकदम मन मोकळा आहे भाऊ आपला स्वभाव. काही तर असं झालंय चकल्याचं ते विरघळूनच गेल्या, म्हणजे इतक्याच कुरकुरीत आणि खमंग झाल्यात. थोडंसं माझंही तळण्यात चूक झाली की मंद आचेवर तळल्यामुळं एक गाणा पोरा विरघळूनच गेला. पण बाकीचे एकदम ओके बरं का. आणि करंज्या तर बघा तुम्ही, असे लेअर सुटलेत ना त्याला. आणि खायला तर काय सांगू, इतकी टेस्टी आणि इतकी कुरकुरीत, एकदम खारीच भाऊ दुसरी. अचानकच करंजी करायचं ठरवलं. मग काय 8 वाजताचा रवा चांगला मळून घेतला आणि दिला भिजत ठेवायला. तोपर्यंत स्वयंपाक केला. 10 वाजता चांगला ठेचून घेतला तो रवा आणि मग बसले करायला करंज्या. तर डायरेक्ट 1 वाजला भाऊ रात्रीचा. चकली तळल्याबरोबर भाऊ तुम्हाला दाखवली बरं का आता ती, त्याच्यामुळे ती तेलकट वाटत आहे. रात्री 1 वाजताच पॅकिंग केली. हे बघा करंज्या, चकल्या बिकल्या, आईने आणली होती भेळ, घरी बनवलेला चिवडा. हे बघा असं पॅकिंगच करून ठेवलं. म्हणलं आता द्यायच्या वेळेस झंझटच नको, भाराभरीचं कटकटच नको. सकाळी नाश्ता बिष्टा केला. पुरीला म्हणलं चल बाबा आता पार्लरमध्ये जायचं, एकदम भारी अशी खतरनाक हेअरस्टाईल करणार मी. जाता जाता आपल्या डीजेचं इथं लायटिंगचं काम चालू होतं, तिथं थोडी चक्कर मारली. पार्लरमध्ये गेले ना मंडळी, फक्त आयब्रो आणि हेअरस्टाईल या 2च गोष्टी करतो भाऊ. ते ब्लिचिंग फिचिंग काय असतं फेशियल, ते आपण कधी आयुष्यात पण केलेलं नाही, ते मला आवडत पण नाही. भाभीला म्हणलं भाभी हेअरस्टाईल एकदम जबरदस्त झाली पाहिजे बरं का. मी सेलिब्रिटी, आज आज तेच उद्घाटन आहे भाऊ आपल्या कार्यक्रमाचं. आणि तुम्ही पण यायचं बरं का भाभी आपल्या उद्घाटनाला संध्याकाळी 6. कार्यक्रमाची सेलिब्रिटीच मी आहे म्हणल्यावर भाभीने असं भारी आणि खतरनाक हेअरस्टाईल केली मंडळी. हे बघा अशी. चला भाऊ म्हणलं आता संध्याकाळी काय आपली पण आवाज आहे हो. गुरूंना कलश पूजा करायला बोललो होतं. गुरूंनी सांगितलं सुपाऱ्या आणा, नारळ आणा, पान आणा. पुरीला म्हणलं चला आता गावातवाले जाता पानं घेऊ. तिथून पुढं निघालो. हे बघा आमच्या देवळे गावातले असे खेताड रस्त्याने अशीच तुम्हाला कितकं सापडते बरं का. तेव्हा पडलेलेच होते. पोरगी लागली हसायला, म्हणते अगं मम्मी मला ती व्हिडिओ पाठव बरं का. मला माझ्या मैत्रिणीला पाठवायचं म्हणली ती. आता किती मोठं झालं ना मंडळी, तरी आपल्याला मला चपला शिवून घालायची सवय. चप्पलचं एक बाजूचं आहे ना, काय ती डिझाईन असते तीच निघाली होती तिथं. मग आता चप्पल शिवणारा सगळ्या गावात पाहिलं, ते काय सापडला नाही. जात दिसला. म्हणलं भाऊ चप्पलला व्यवस्थित शिव बरं का, मला त्याचं रुतलं नाही पाहिजे म्हणलं. संध्याकाळी आपला कार्यक्रम या म्हणलं तुम्ही उद्घाटनाला. तिथून पुढं आम्ही आलोय डेपोवर म्हणजे देवळाली प्रवारची तिथं डेपो आहे पुतळ्याजवळ. आपल्या कार्यक्रमाचं उद्घाटन देवळाली डेपोवर झालं बरं का मंडळी. रावरीतले आपले मोरिया लाईट्सवाले, त्यांना सांगितलं होतं एकदम खतरनाक लाईटिंग झाली पाहिजे बरं का. पैसे गेले पण नाद नाही गेला भाऊ आपला कोणी. भाऊ ना अख्ख्या लाईटिंगची 45,000 रुपये फी घेतली मंडळी. जनरेटरचे 11,000 रुपये. विचारच केला नाही. म्हणलं आता आपल्या पोराला व्यवसायात उतरायचा ना, जे होईन ते होईन, चटणी भाकर खाऊ, पण नादच करायचा या गावचा. तिथं व्हिडिओ काढत होतो तोपर्यंत आपले बारामतीची सगळी मंडळी आली भाऊ. पोराची सगळी मित्रमंडळी. सनी म्हणजे सनी जाधव बरं का, वकील आहे तो. आणि डीजे आकाश, बारामतीचा आवाज जो आपल्याकडे आता घुमणार. सनी आणि आकाश यांना घेऊन आता आम्ही घराकडे वळलेलो आहे. कारण आमच्या घरात ठेवले होते साऊंड सिस्टीमचे ते मिक्सर का काय असतं मंडळी, मला इतकं त्यातलं माहीत नाही आहे, ते घेण्यासाठी. घरात आल्याबरोबर सनी म्हणला काकू निकल्याचं काय मांजरींची वेळ गेलं नाही भाऊ. म्हणलं भाऊ आता 2 नाही आपल्याकडे 5 येत. त्यांचं अख्खं कुटुंब आम्ही सांभाळतोय. सनी लागला हसायला. मग म्हणतो काय खरं नाही वय निकल्याचं, लईच त्याला मांजरीचे एवढे. म्हणलं भाऊ पोरं मायावरच गेले आहेत, मांजर प्रेमी येते. सनी, आकाश, मी आम्ही तिघांनी मिळून मग हे सगळं सामान काय असतं बेल्ट, मिक्सर, ते सगळं सनीच्या गाडीमध्ये ठेवलं. सनीला ना आकाशला म्हणलं पोरांनो अरे चहा पाणी घेऊन जा. पोरं म्हणले नको आता काकू, आता आपल्याला सगळं साऊंड सिस्टीम तिथं सगळी मांडायची वेळ जाणार आहे, आम्ही जातो. म्हटलं जा बाबांनो. जाता मग आकाशला म्हणलं आकाश एक सेल्फी बरं का. आकाश म्हणलं घ्या ना काकू. मग त्याच्यानंतर रात्रीचं काय आकाश बरोबर मग सगळ्यांनीच फोटो वगैरे काढले. आकाश म्हणजे बारामतीचा डीजे आकाश. सनी म्हणलं सनी चल ना, अरे सकाळी फोटो नाही काढला आता आपण फोटो काढू. म्हणलं काकू चला फोटो काढू. आपल्या कार्यक्रमाची प्रमुख आकर्षण होती डीजे इशिका. तिचा पण सत्कार समारंभ झाला. आणि मग आपल्यानंतर उशिरा रात्री कार्यक्रमाची सुरुवात झाली, ज्याचा व्हिडिओ मी नंतर बनवणार आहे. आयुष्यात खूप पैसा कमी कमवला, पण जीवाभावाची माणसं आम्ही बारामतीपासून तर थेट नगरपर्यंत कमवलेली, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.